नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये असणाऱ्या करजगी गावामध्ये 3 महिन्यांपूर्वी नराधम 45 वर्षीय पांडुरंग सोमण्णा कळळी यांना 6 फेब्रुवारी 2025 रोजी अंगणात खेळत असलेल्या 4 वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून लोखंडी पेटी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार उमदी पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केल्या. परिसरात चौकशी केली असता एका शेतकऱ्याने नराधम पांडुरंग कळळी याला मुलीबरोबर पाहिलं होतं. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संपूर्ण पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने व पारदर्शकतेने तपास करून अवघ्या 13 दिवसात पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. सांगली जिल्हा न्यायालयात जिल्हा सरकारी वकील प्रमोद पोखरे यांनी सरकारतर्फे चांगली बाजू मांडली. या गतिमान आणि ठोस तपासामुळेच माननीय न्यायालयाने नराधम आरोपीस आज फाशीची शिक्षा सुनावली. चिमुकल्या बालिकेवर झालेला अत्याचार व खुनाची घटना अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी होती. घटनेचे गांभीर्य आणि 2 भिन्न समाजातील संवेदनशील परिस्थिती पाहता गावात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु अशा अत्यंत नाजूक आणि तणावपूर्ण प्रसंगात तत्कालीन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप फुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दाखवलेला प्रशासकीय परिपक्वता, संयम आणि सामाजिक सलोखा राखण्याचा उत्तम नमुना अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच घटनेच्या गांभीर्य ओळखून DYSP सुनील साळुंखे तसेच उमदी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी संदीप कांबळे, पोलीस हवालदार सुनील वनखंडे, पोलीस हवालदार संतोष माने, पोलीस नाईक सुनील वनखंडे यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने व पारदर्शकतेने तपास केला. समाजातील अशा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात दाखवलेल्या या कर्तव्यदक्ष आणि तत्पर कामकाजाबद्दल पोलीस पथकांचे जिल्हा सरकारी वकील पैरवी अधिकारी मुक्तार शेख, PC वंदना मिसाळ, PC शिवाजी माळी यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. यंत्रणेची न्यायप्रिय भूमिका आणि अन्यायाविरुद्धची कठोर निष्ठा, समाजाचा पोलिसांवरील विश्वास दृढ होत आहे. सर्व यंत्रणांचे मनोबल असेच सदैव उच्च आणि अजिंक्य राहिल्याचे स्पष्ट झाले. उमदी तालुका जत येथील करजगी गावातील 6/2/2025 रोजी एक समाज विघातक घटना घडली आणि त्या गावामध्ये एक 4 वर्षाच्या मुलीवर 45 वर्षाच्या आरोपी पांडुरंग सोमण्णा कळळी यांनी अत्याचार करून तिचा खून केला. या खुनाचा खटला याचं दोषारोपपत्र अवघ्या 13 दिवसात पोलिसांनी चांगला तपास करून यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं आणि एक सरकारी पक्षासमोर एक आव्हान होतं. या आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न करणं आवश्यक होतं, कारण ही पूर्ण घटना आणि पूर्ण तपास हा परिस्थितीजन्य पुराव्यावर होता. परंतु मी जिल्हा सरकारी वकील म्हणून माझ्या सोबतीनं सगळे माझे सहकारी टीम आणि पोलीस यांच्या मदतीनं अथक प्रयत्न केले आणि 15 साक्षीदार यामध्ये तपासले. यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे त्या मैताची चुलत बहीण सना आणि त्याचबरोबर एक मैत्री म्हणून एक स्वतंत्र असा साक्षीदार होता, जो त्या घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेतीची मशागत करत होता. त्यांनी त्या आरोपीबरोबर या मैतास शेवटच्या क्षणी पाहिलं होतं आणि अवघ्या 1 ते 1.5-2 तासाच्या नंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतर त्याच ठिकाणी घटनास्थळ पंचनामा करून तिचं या मैताचं पोस्टमार्टम करून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता. या कामी 1.25 वर्ष आपण परिश्रम घेतले आणि मला वाटते की ही प्रथमतः अशी घटना असेल की परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये फाशीची शिक्षा या मेहरबान पोक्सो कोर्ट जे आहे आपल्या मोहंती मॅडम सन्मान्य न्यायाधीश यांनी दिली. अतिशय चांगल्या पद्धतीनं जो सरकारी पक्षानं पुरावा मांडला, पोलिसांनी केलेला तपास याचे अवलोकन करून जे कायदा आहे कायद्याच्या आधारावर या आरोपीचं कृत्य हे किती समाजविघातक आहे, समाजाला हादरा बसवणार आहे ह्याच्याबद्दल जे युक्तिवाद केला त्या सर्व युक्तिवादाचा झालेल्या पुराव्याचा उहापोह ऐकून सन्माननीय मोहंती मॅडम ज्या अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश आहेत, विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक आहे, त्यांनी याबद्दल हा निकाल अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा हा निकाल आहे. त्या निकालाचे अवलोकन केले तर निश्चितपणे हे गुन्हेगार जी अशी विकृत मानसिकता आहे त्याला पायबंद बसण्याच्या दृष्टीनं हा खटला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे गुन्हेगार कोण होता आणि मयत काय
मयत व्यक्तीचं नाव सांगता येत नाही. एक 4 वर्षाची मुलगी मयत होती आणि गुन्हेगार हा पांडुरंग सोमण्णा कळी. याच्याविरुद्ध पूर्वीसुद्धा असा गुन्हा होता. त्याला परमेश्वरानं संधी दिली होती. पुन्हा त्याच विकृतीनं हा गुन्हा केला. त्यामुळे फाशीची शिक्षा त्याला झाली आहे. ही योग्य शिक्षा आहे. आरोपीचं आत्ता 46 वय आहे.